नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, यासाठी कुणबी नोंद असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की कुणबी नोंद आहे की नाही, तर ती कशी पाहायची? तर मित्रांनो, या कुणबी नोंदीची जी यादी आहे, तर ती आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता व आपल्या गावाची ही यादी आपण जी आहे तर ती डाउनलोड करून मोबाईलवर पाहू शकणार आहोत. तर ही यादी कशी बघायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर जे आहे तर ते आपल्या जिल्ह्याचं नाव व त्यासाठीची जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट आपण पाहायची आहे. तर ती मी या ठिकाणी स्क्रीनवर जे जिल्ह्यांची नावे व लिंक डिस्प्ले करत आहे. तर या लिंक आपण ज्या आहेत तर त्या पाहून घ्यायच्या आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी कोणती लिंक जी आहे तर ती आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण दुसऱ्या जिल्ह्यांसाठी कोणत्या लिंक आहेत तर त्या पाहूयात. तर मित्रांनो, त्यानंतरच्या जिल्ह्यांसाठी ज्या आहेत तर या लिंक्स आपण या ठिकाणी पाहून घ्यायच्या आहेत. तर त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांसाठी या ठिकाणी लिंक आपणास स्क्रीनवर दिसत आहेत. तर या लिंक्स ज्या आहेत तर त्या आपण ज्या आहेत तर त्या कॉपी करायच्या आहेत किंवा या लिंक्स ज्या आहेत तर त्या आपण Googleवर टाकायच्या आहेत. तर मी या ठिकाणी आपणास दाखवण्यासाठी एका कोणत्यातरी जिल्ह्याची जी आहे तर ती लिंक ओपन करून दाखवतो. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता, ही जी लिंक आहे तर ती आपण जी आहे तर ती Googleवर ही लिंक टाकायची आहे. तर मी आपणास दाखवतो. तर मित्रांनो, आपण आपल्या Googleवरती यायचं आहे किंवा जो ब्राउझर असेल त्यावर यायचं आहे व आपल्या जिल्ह्याची जी लिंक आहे तर ती या ठिकाणी आपण टाकायची आहे व लिंक टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपण जी लिंक टाकली आहे त्यानुसार आपल्यासमोर जे आहे तर ते अशा प्रकारचं काहीतरी पेज ओपन होईल. तर असं पेज ओपन झाल्यानंतर तर मित्रांनो, आपल्यासमोर अशा प्रकारचं जे आहे तर ते पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर या ठिकाणी आपणास एक ऑप्शन दिसत आहे कुणबी नोंदी. तर यावर आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या पेजवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचे जे आहे तर ते माहिती ओपन होईल व आपल्यासमोर जे आहे तर ती अशा प्रकारची कुणबी नोंद पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या जे नावावर आहे तर ते क्लिक करा असं ओपन होईल व आपलं जे तहसील कार्यालय आहे हे असेल तर त्या नावावर जे आहे तर ते आपण क्लिक करून त्या आपले जे आहे तर ते कुणबी नोंद यामध्ये क्लिक करून आपल्यासमोर PDF ओपन झाल्यानंतर त्यामध्ये कुणबी नोंदी आपणास पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. या